पीक विमा 2025 खरीप मित्र पीक विमा 2025 खरीप या संदर्भात खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी बांधवांकडून विचारणा करण्यात येत आहे. कारण शासनाने म्हणजे महाराष्ट्र शासनाने जेव्हा अनुदान जाहीर केलं होतं अतिवृष्टीचं, रब्बीचं म्हणजे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकरिता जे पॅकेज जाहीर केलं त्या पॅकेजच्या दरम्यानच 2025चा खरीपचा पीक विमा सुद्धा 17,500 या प्रमाणे म्हणजे एका हेक्टरला 17,500 रुपये देण्यात येणार आहे याकरिता सांगितलं होतं. आणि पॅकेजमधले जे अनुदान आहे, अतिवृष्टीचे अनुदान, रब्बीचे अनुदान हे वाटप सुरू आहे सध्या. सर्वदूर सर्व शेतकऱ्यांना मिळाले असं तर म्हणता येणार नाही. अजून प्रत्येक जिल्ह्यामध्ये बरेचसे हजारो शेतकरी बाकी आहेत. परंतु त्यासोबतच पीक विमा सुद्धा यावेळेसच मिळायला हवा असं शेतकऱ्यांना सुद्धा वाटत आहे. परंतु मित्रहो, आपण समजून घेऊया शेतकऱ्यांना पीक विमा कधीपर्यंत मिळू शकतो आणि त्याची कसली प्रक्रिया आणि मागच्या अगोदरचा पीक विमा आणि यावर्षीचा पीक विमा या दोन्ही गोष्टींमध्ये, दोन्ही योजनांमध्ये फरक असल्यामुळे या वर्षीचा जो पीक विमा आहे तो मागच्या वर्षीच्या पीक विम्यासारखाच उशिरा भेटेल अशातला भाग नाही. परंतु ताबडतोब भेटेल असं सुद्धा नाहीये. तर मित्र, या संदर्भातली एक महत्त्वपूर्ण माहिती मिळालेली आहे, ती आपल्या सर्वांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो. तर मित्र, पीक विमा 2025 खरीप संबंधित प्रक्रिया सुरू असून पीक कापणी प्रयोगाच्या आधारे विमा कंपनीने नोंदविलेल्या आक्षेपांवर जिल्हाधिकारी स्तरावर सुनावणी कार्यवाही सुरू आहे मित्रांनो. तर मित्र, ही जी सुनावणी आहे ही सुनावणी संपल्याच्या नंतर शेतकऱ्यांना 2025 खरीपचा विमा रक्कम वितरणाचा मार्ग मोकळा होणार आहे आणि त्यानंतर सुरुवात होणार आहे. बऱ्याचशा जणांनी डिसेंबरच्या शेवटपर्यंत 2025चा खरीपचा पीक विमा मिळायला हवा किंवा मिळेल याकरिता माहिती दिलेली आहे मित्रांनो. आणि मी मागच्या व्हिडिओमध्ये 2025च्या पीक विम्या संदर्भात सांगत असताना सांगितलं होतं की याला बराचसा वेळ लागेल. कारण उडीद मूग जे आहे ते डिसेंबरच्या शेवटपर्यंत आणि सोयाबीनचा जो आहे तो एप्रिलपर्यंत मिळेल असं मी सांगितलं होतं. परंतु वेळ प्रसंगी शासनाच्या स्तरावर तातडीने शेतकऱ्यांना पीक विमा कसा मिळवून देता येईल याकरिता प्रयत्न सुरू आहेत. तर एप्रिलच्या अगोदरही वेळ प्रसंगी मिळू शकतो. परंतु डिसेंबरमध्ये तरी येत्या 3 आठवड्यामध्ये सोयाबीनचा पीक विमा मिळणे काही शक्य दिसत नाही मित्रांनो. हा पीक विमा नक्कीच आपल्याला मिळणार आणि 2026 मध्येच मिळणार. मग भले तो फेब्रुवारी मार्च हो किंवा जर जास्त प्रयत्न यशस्वी ठरले तर थोडं लवकर अगोदर सुद्धा मिळू शकतो. परंतु 2026 उजाडल्याच्या नंतरच सोयाबीनचा तरी मिळणार. तर मित्र, आशा करतो की आपणा सर्वांना पीक विमा खरीप 2025चा याच्या संदर्भात एक अंदाजा लागलेलाच असेल की हा जो पीक विमा आहे सध्या तरी या 15-20 दिवसाच्या आत मिळणे शक्य नाहीये. हा मिळेल तुम्हाला पुढच्या वर्षी म्हणजे एका महिन्याच्या भराच्या नंतर 2026 मध्येच मिळणार आहे आणि तो सुद्धा उन्हाळ्याच्या आतच म्हणजे रब्बी हंगाम संपेपर्यंत मिळून जाईल अशी एक खात्रीशीर माहिती मिळालेली आहे. ती आपणा सर्वांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न केला मित्रांनो. या व्यतिरिक्त सुद्धा पीक विमा 2025 खरीप संदर्भात काही महत्त्वपूर्ण अपडेट आली तर लवकरात लवकर आपणा सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल मित्रांनो. तर मित्र, आशा करतो की पीक विमा 2025 खरीप संदर्भातली ही जी छोटीशी अपडेट होती ही आपणा सर्वांना दिलासादायक महत्त्वपूर्ण वाटली असेल, जेणेकरून आता आपण थोडा वेळ आणखी वाट पाहू शकता. तर मित्र, भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन इंटरेस्टिंग माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.